कॅरी ऑनच्या मुलांनो, पेपरला एक्झाम हॉलमध्ये गेल्या गेल्या काय करायचं नाही तर गडबडून जायचं नाही. बिलकुल नाही, टेन्शन येते अरे आपला कॅरी ऑनचा पेपर आहे, नाही निघाला तर आपलं ऑलरेडी वर्ष गेलं होतं, पुन्हा वर्ष जाईल. बिलकुल गडबडून जायचं नाही. मग काय करायचं, गेल्या गेल्या पहिल्यांदा शांत बस, पहिल्यांदा चेक कर आपल्या बेंच खाली कुठे कॉपी बी पडली का. कारण मला असेही कॉल येतात की सर दुसऱ्याची कॉपी होती, माझ्या बेंच खाली होती. ह्या जो पेपर चालू आहे M3चा पेपर आहे, कॉपी होती फिजिक्सची, तरी माझा पेपर घेऊन घेतला. सो हे चेक कर तुझ्या त्या याच्यावर बेंचवर काही लिहिलं आहे का कोणी, ते असेल तर पहिले एक्झामिनरला दाखवून दे, सर हे ऑलरेडी आहे. तुझं ते क्लिअर झालं, सगळ्या जागा क्लिअर झाल्या, त्याच्यानंतर तुझा कॅल्सी, तुझं घड्याळ, पेन, पेन्सिल, पट्टी काय लागत आहे सगळं तुझं प्रॉपर आहे का, हे सगळं चेक झालं की बस 5-1 मिनिटं शांत बस. थोडे मोठे श्वास घे, 2-3 मोठे श्वास घे डोळे झाकून, यस, किंवा डोळे उघडून, तुला जसं जमेल. म्हणजे शांत होशील. शांत झाला की मग तुझा पेपर हातात आला, शांत आला म्हणजे सगळी गडबड निघून जाईल. मागचं काय आठवायचं बिठवायचं काही आठवू नको. आता शांत हो, अभ्यास खूप केलाय, पार सकाळी 10ला पेपर आहे, तू 9:55 पर्यंत अभ्यासच करतोय. आता काही आठवायचं नाही, आता शांत राहायचं आणि बस पेपर हातात आला, रेषा बिषा मारून शांतपणे जे सगळ्यात सोपे 3 प्रश्न आपल्याला आधी जमतात ते आधी सोडवायला घ्यायचे आणि मग बाकीचा पेपर सोडवायचा. ह्या पद्धतीने जा, 100% तुझा पेपर किती अवघड आहे तू क्लिअर करशील. सो गडबडून बिलकुल जायचं नाही, शांत राहायचं, सगळ्यात सोप्या पेपर पासून अभ्यास करायचा आणि पेपर सोडवायला सुरुवात करायची सगळ्यात सोप्या प्रश्नापासून आणि आपला पेपर शुअरली क्लिअर करून घ्यायचा. ओके, बाकी IMP क्वेश्चन पर्पल ॲपवर फ्री अवेलेबल आहे. 99 रुपयात पेपर सोल्युशन अवेलेबल आहे, ते सबस्क्राईब करून घे. बाकी अभ्यास त्याच्यावर न कर, विषय क्लिअर होऊन जाईल. बेस्ट ऑफ लक.